मसवडवरून येणारा हा रोड आहे. या ठिकाणी आपण पाहू शकताय भोजलिंग देवस्थान इथं आहे आणि ह्या रोडला आपण पाहू शकताय असे ओसाड माळ आहे. दुपारचे आता 3:30 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी काहीतरी दिसते बघा. बहुतेक हे जर्सीचं पिल्लू आहे आणि आम्ही जात असताना या ठिकाणी आम्हाला दिसलंय. तर आता आम्ही इथंच भोजलिंग ढाबा आहे त्या ठिकाणी गेलो आणि येताना हे आमचे वैभव गोरड त्या ठिकाणहून बादली आणि आता 2 पाण्याच्या बॉटल आणलेत. आता बघूया आपण त्या पिलाची काय अवस्था आहे. नेमकं जनावर म्हणजे इथं दुसरी जनावर वगैरे आहेत का ती पण बघतो आम्ही की जरशा बांधलेत आणि त्या ठिकाणी हे पिल्लू आहे. तर आजूबाजूला कुठं कोणच दिसत नाही आपल्याला. माणूससुद्धा दिसत नाही ना, गायी दिसत आहेत, कोणी दिसत नाही. नेमकं हे का टाकलंय आणि कोणी केलंय. या ठिकाणी अशी वाहनं जातात पहा. नेमकं हे पिल्लू खूप छान पिल्लू आहे आणि हे नर जातीचं पिल्लू आहे. नर जातीचं पिल्लू आहे. कोणी सोडलंय मला वाटतं 1 ते 2 दिवसाचं हे पिल्लू आहे. कोणी हे याला वाले नाही आणि या ठिकाणी सोडलंय. बघूया आता पाणी तर पितंय का. कसं पाच माहिती आहे, हातात घेऊन पाच, हातात असं मागे जा, बोटानं चोकल अर पडल. बाहेर घे त्याला, बाहेर घे. उचलून गे डायरेक्ट. कदाचित हे वासरू सोडून 4-5 तास झालेत. तुम्ही बघताय काल सोडले का पाणी पित असताना सुद्धा कसे त्याची अवस्था झाल्या आणि त्याचा पोट पहा. पोट पहा किती बकाळीला गेले. काय बोलायचं लोकांना. नेमकं तुम्ही तुमची माणुसकी कुठं ठेवल्या हे काय कळत नाही. मला वाटतं ही माणसं नक्की माणूस आहे का जनावर आहेत. किती त्याची धडपड चालू आहे बघा. एवढं लहान पिलू कुठं जायचं होतं आणि आजूबाजूला कुठं सुद्धा पाणी वगैरे काहीच नाही. सगळं ओसाड माळरान आहे. खूप अशा अवस्था बेकार आहे या ठिकाणची. चिटपाखरू सुद्धा झाडावर कुठं दिसते का बघा उडताना. कुठल्याही झाडावर साधं चिटपाखरू नाही आणि अशा ठिकाणी हे वासरू सोडले. जरा जनाचे नाही तर किमान मनाचे तर लाज बाळगायला पाहिजे. जसे आपल्याला लहान मुलं असतात तसं हे कोणाचं तर मूल आहे. तुम्हाला नव्हतं पाळायचं, थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याचे काय तर तुम्ही हे करायला पाहिजे होतं. 1 दिवसाचं बाळ हे असं टाकलंय तुम्ही. बघा त्याची अवस्था. त्याला बाटल्या भरून आणायला लावून केकीला. खूप अवस्था वाईट आहे. पेकाळ होता रे. बघा आता थोडं पाणी पिलं तरी कसं. हॅलो, 1-2-3 बाटल्या असल्या तर मोकळा पाणी भरून आणायचं जरा. कमी पडते पाणी वाटतं. हां, पेकाळलेलं बघा. मग हालचाल सुद्धा करत नव्हतं. आता पाणी प्यायल्यानंतर थोडंसं कसं बघा त्याला किती लळा लावते.